सर्वांना मनपूर्वक नमस्कार। मध्यंतरी बराच कालावधी आपला व्हिडिओ एनलाइटमेंट डायलॉग या चॅनलवर येत नव्हता। त्याचे काही कारण होते। कार्यव्यस्ततेमुळे अध्ययन अध्यापन या सगळ्या प्रक्रियेमुळे जो काही वेळ मिळायला हवा होता तो वेळ मिळाला नसल्या कारणाने मधला तो गॅप पडलेला होता। आता परत आपण तोच संवाद करणार आहोत। आपलं नाव चॅनलला जे दिलेलं आहे एनलाइटनमेंट डायलॉग। डायलॉग म्हणजे संवाद असतो। तो संवाद वादाकडे न जाता चर्चेकडे गेला पाहिजे, कारण संवादातून घडती ती ज्ञानात्मक चर्चा वादातून होतात ते वादात्मक विषय। शिक्षण प्रक्रियेमध्ये वादापेक्षा संवादाला महत्त्व आहे। म्हणून आपला जो संवाद असणार आहे तो संवाद ज्ञानवर्धक, ज्ञानात्मक आणि प्रबोधनात्मक असावा, असं या ठिकाणी मूळ हेतू आणि भूमिकेतून प्रेरित होऊन हा सगळा चॅनलचा खटाटोप केलेला आहे। कारण शिक्षण प्रक्रियेमध्ये आणि विद्यार्थ्यांसोबत ज्या वेळेला आपण संपर्क किंवा सहवास किंवा शिकणं ह्या सगळ्या प्रक्रियेतून बघतो, त्यावेळेला एक लक्षात येतं की आजच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये जे दोन मोठे भाग पडलेले आहेत, ग्रामीण आणि शहरी, श्रीमंत आणि गरीब, या दोन्हीला जोडणारा एकच दुवा आहे जगातला, तो म्हणजे शिक्षण, ज्ञान ज्याला म्हणतो आपण ते। म्हणजे एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि नॉलेज म्हणजे ज्ञान आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती। या तीन गोष्टींमध्ये आजचा विद्यार्थी आणि पालक हा खऱ्या अर्थानं गोंधळलेला आहे। एकीकडे आपण असं म्हणतो की शिक्षण शिकलंय, ग्रॅज्युएट झालेलं, दुसरीकडे म्हणतो की त्याला ज्ञान काही नाही। म्हणजे शिक्षण शिकलेलं असणं, ज्ञान असणं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जे 64 कला विद्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडे होत्या त्या सगळ्या जर आज बघितल्या तर कलेला, कौशल्याला, ज्ञानाला, या सगळ्या गोष्टीला आपण महत्त्व दिलेलं आहे। म्हणून नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठातल्या आचार्याकडे शिकण्यासाठी 10-10, 12-12 वर्ष तिथं राहून अध्ययन करणारे आपल्याला बरेच देशोदेशीचे नवे आशिया, युरोप खंडातून येणारे विद्यार्थी आपल्याला दिसतात। आज ग्रामीण भागातल्या शिक्षणात शिक्षक नसेल, सुविधा नसतील, परंतु तरी सुद्धा तिथला विद्यार्थी वर्गात येऊन, शाळेत येऊन शिकतो, हे एकीकडे चित्र आहे। दुसरीकडे शहरी भागामध्ये हॉटेल सारख्या 5 स्टार सुविधा आहेत, सगळं कॅम्पस आहे, प्रिमाइज आहे, अटमॉस्फिअर आहे, परंतु तिथं विद्यार्थी शिकायचा म्हणलं की गुणवत्तेपेक्षाही पैसा हे पहिली आट झालेली आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा प्रायव्हेट शाळेमध्ये विद्यार्थ्याला घेऊन जाता त्यावेळेला तुमचं विद्यार्थी हे शैक्षणिक पिशव्या किंवा शिक्षण ह्याच्यापेक्षा तुमच्या खिशातल्या पैशाकडे बघून तिथं प्रवेश दिला जातो। मग या दोन प्रक्रियेमध्ये शिकणारे विद्यार्थी जेव्हा करिअरसाठी, परीक्षेसाठी एकाच ह्याचे फॉर्म भरायला लागतात, म्हणजे MPSC UPSC ची तयारी करायला लागतात, त्यावेळेला CBSEतून आलेला विद्यार्थी, ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद, आश्रमशाळा, वाडी, वस्ती, तांडा अशा ठिकाणाहून आलेला विद्यार्थी, या दोघांच्या अभ्यासामध्ये, दोघांच्या बौद्धिक विकासामध्ये जी तफावत असते त्या तफावतीमुळे त्या परीक्षेमध्ये मिळणारं यश, या यशासाठी आतापर्यंत आपण शिकलेला अभ्यास हा पुरेसा नाही। म्हणून खाजगी क्लासेसकडे जेव्हा तो विद्यार्थी जातो तेव्हा परत त्या ठिकाणी तसंच असतं। मग या सगळ्या प्रक्रियेतून एक लक्षात घ्यावं लागेल की विद्यार्थ्याला शिक्षण नावाची प्रक्रिया शिकत असताना स्वतःला घडवणं, त्याचबरोबर देशाचा, समाजाचा, कुटुंबाचा, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडता येणं, हे सगळे घटक या शिक्षण प्रक्रियेतून जात असतात। म्हणून शिक्षणातून परिवर्तन होतं, शिक्षणातून क्रांती होती, ही जाणून शेतकरी, शेतमजूर, कामगार हे सगळे जे काही पालक आहेत, ह्या सगळे पालक आपल्या लेकराला शिक्षणामध्ये शाळेत पाठवत असतात। आज मुली दिसतात पुढे, मुलं दिसतात मागे। म्हणजे गुणवत्तेच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर मुली संयमानं, निष्ठेनं, कष्टानं अभ्यास करायलेलं चित्र दिसेल। मी तर असं म्हणतो, शासनाने आता जी नोकर भरती काढलेली त्या प्रत्येक भरतीच्या तयारीला तुम्ही बघाल तर मुलापेक्षा मुलीची उपस्थिती आणि मुलीचं गांभीर्य हे प्रकर्षाने निदर्शनास येणार आहे। मग ते पोलीस भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल
किंवा MPSC असेल, UPSC असेल, नीट असेल, JEE असेल, कुठलंही क्षेत्र घ्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलीनं स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मग शिक्षण ही प्रक्रिया साधनेपासून सिद्धत्वाकडं म्हणजे साधकापासून सिद्धत्वाकडं सिद्ध होण्यापर्यंत जेव्हा जात असते तेव्हा या मधल्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक म्हणजे त्याच्याकडे असणारा वेळ आणि दोन त्या शिकण्या अभ्यासाला लागणारे साधन मार्गदर्शन. या गोष्टीनं गुणवत्ता वाढत असते. धन आहे म्हणजेच तो गुणवान आहे, ज्ञानवान आहे असं होत नाही. धनवानाचा आणि ज्ञानवानाचा संबंध नसतो. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातले विद्यार्थी भेटल्यानंतर अशी तक्रार करतात, सर आमच्याकडे पैसे नाहीत किंवा आमची परिस्थिती नाही. मग ज्यांची परिस्थिती, ज्यांच्याकडे पैसा आहे त्या पालकांचे लेकरं तर वर्गामध्ये दिसतात का? बिलकुल दिसत नाहीत. म्हणजे आपण मानसिक पातळीवर कारण दाखवून तक्रारी जर करत बसलो तर मी असं म्हणतो की तुमचं ध्येय आणखीन ठरलेलं नाही. कारण आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याचं शिक्षणासारखं सुंदर माध्यम किंवा चांगलं माध्यम दुसरं कुठलंही नाही. म्हणून शिक्षणात आणि अभ्यासामध्ये विद्यार्थ्यानं गांभीर्यानं केलं पाहिजे. माझं त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आपला विद्यार्थी, आपला पाल्य काय करतोय ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष पाहिजे. अलीकडं मोबाईल आला, मोबाईलमुळं संपर्काचं सुसह्य झालं. एकमेकांना आपण सहज संपर्क करू शकतो. जगामध्ये कुठं काय चाललेलं ते आपल्याला आपल्या खेडेगावात, घरात किंवा झाडाखाली बसून समजू शकतं. पण हे सगळं समजणं आणि त्या सगळ्या समजणं, एक उदाहरण सांगतो की विहीर पाण्यानं भरलेली आहे. त्या विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे, पण पिणाऱ्या माणसाची तहान ही तांब्याभर पाण्याचीच आहे. त्यामुळे त्याला किती पाणी लागणार आहे? तांब्याभर पाणी लागणार आहे. पूर्ण विहीर तो पिऊ शकणारा नाही. तसं जगामध्ये ज्ञान हे सागरासारखं आहे, अथांग आहे. फक्त तुम्हाला किती मिळवायचं, किती घ्यायचंय हे आता आपण ठरवण्याचा वेळ आलेला आहे. कारण बाहेर तुम्हाला डिस्टर्ब करणारे, विषयांतर करणारे किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये अडकवून ठेवणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्या गोष्टीमध्ये प्रामुख्यानं मोबाईलचा आवर्जून उल्लेख केला जातो. कारण सोशल मीडियावर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीवर ऍक्टिव्हेट राहण्यामध्ये जो तुमचा वेळ जातो, दॅट टाइम इज क्वालिटी टाइम. सो यू हॅव टू क्वालिटी टाइम. सो यू कॅन डिसाइड युअर एम, युअर गोल अँड देन यू कॅन गो. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे एक भगवं घातलेला तरुण काय सांगणार जगभर, हे सगळ्याला आश्चर्य वाटत होतं. नवे अमेरिकेचे, युरोपचे पंडित त्याच्याकडं वेगळ्या कुशीत भावनेनं बघत होते, नजरेनं बघत होते. परंतु जेव्हा विवेकानंद बोलायला उभारले आणि ते जेव्हा बोलू लागले, त्या बोलण्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं, तिथं बसलेले जे काही विद्वान पंडित होते त्या सगळ्यांना कळालं ही इज अ नॉलेज ऑफ सिम्बॉल. म्हणजे त्याच्याकडे ज्ञान आहे आणि तो ज्ञानाचं बोलतोय, मनोरंजनाचं, करमणुकीचं बोलत नाहीत. म्हणून युरोपमधल्या विद्यापीठात आणि अमेरिकेच्या विद्यापीठात त्यांची मोठमोठे चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित केल्या गेल्या. कशावर? ज्ञानावर. म्हणजे तुमच्या बाहेरच्या पोशाखापेक्षा तुमच्या बुद्धीचा विकास आणि तुमच्या डोक्यातले विचार महत्वाचे. MPSCला आणि UPSCला हेच अपेक्षित आहे. त्यांना अधिकारी या प्रशासन प्रक्रियेमध्ये, देशाच्या व्यवस्थेमध्ये त्यांना ते अधिकारी द्यायचे, पण ते देताना ते निवड लावत असतात, कस लावत असतात. आणि त्या निवडीचा कस, त्या कसामध्ये उतरणं हे प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःचं एक नैतिक किंवा जबाबदारी समजून उतरायचं. राहिला विषय बाकीच्या गोष्टीचा, समाजामध्ये प्रचंड डिप्रेशन मधले विद्यार्थी बघितलेत, प्रचंड गरीब परिस्थितीतलेही मी विद्यार्थिनी बघितलेले आहेत. परंतु त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलेला आहे. मग सिद्धता, गुणवत्ता ही कुणाचीही मक्तेदारी नाही. म्हणजे तुम्ही ग्रामीण असा किंवा तुम्ही शेतकरी असा, सर्वसामान्य असा, तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल तर तुम्ही लात मारल तिथून पाणी काढू शकता. आणि तुमच्याकडे सगळंच आहे. तुमच्याकडे मोठा वारसा आहे, पैसा आहे, वेळ आहे, स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही काहीच करत नसाल तर मग अशा वेळेला तुमची गुणवत्ता ही देशाच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, प्रशासनाच्या कुठल्याच ह्याच्यामध्ये उपयोगाला येऊ शकत नाही. शेवटी मानवी जीवनाचं साध्य काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण साधनामध्ये भरकटत गेलो आणि ह्या साधनाच्या बाहेर पडून साध्याकडे जायचं असेल तर शिक्षण हा खूप मोठा राजमार्ग आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी आणि अयशस्वी होणारे विद्यार्थी या दोन्हीचा रेशो
हा जर बघितला तर लक्षात येईल की यशस्वी होण्याचं प्रमाण प्रचंड कमी आहे आणि अयशस्वीची संख्या प्रचंड जास्त आहे. म्हणून काही जण असं म्हणतात की तुम्ही त्या गोष्टीकडे बघा की ज्या वेळेला आपण म्हणतो की हे यशवंत आमचे आहेत, त्यावेळेला अयशवंत कुणाचे आहेत. मग प्रश्न असा येतो की जगामध्ये तुमच्याकडं जर समजा प्रशासनासाठी लागणाऱ्या विज्ञान, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता बाकीचेच विषय हे सगळे जर तयार केलेत तर अशी कुठलीही परीक्षा नाही जी तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होणारे आपल्यासारखेच विद्यार्थी आहेत आणि आपण सुद्धा कुठेतरी कमी पडतो. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची स्वतःकडे जबाबदारी घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठं आपण कमी पडतो हे लक्षात येणार नाही. कारण आपल्याकडं आचार्याचा, गुरुजींचा प्रचंड मोठा वारसा आहे. आचार्य किंवा आचार्य चाणक्यापासून घ्या किंवा आचार्य विनोबा भावे घ्या किंवा साने गुरुजी घ्या, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर घ्या, या सगळ्यांनी जे साहित्य मांडलंय, जो विचार मांडलेला आहे, तो विचार या देशातल्या तरुणांना दिशा दाखवणारा विचार आहे, मार्ग दाखवणारा विचार आहे. आजचे विद्यार्थी अवांतर वाचन करत नाहीत. आजचे विद्यार्थी संदर्भ ग्रंथ कमी वापरतात. आजचे विद्यार्थी आत्मविश्वास गमावत आहेत. या सगळ्या गोष्टीचं नुकसान तुमच्या तर आयुष्याचं आहेच आहे, परंतु त्याबरोबर तुम्ही जेव्हा आजूबाजूला बघता त्यावेळेला त्या सगळ्या परिस्थितीचं नैराश्य, डिप्रेशन, प्रेशर तुमच्यावर येतं आणि मग तुम्ही म्हणता की जग संधी साधू आहे, जग पैशावरचं आहे, जग सत्तेचं आहे, जग असं आहे तसं आहे. बिलकुल नाही. या जगामध्ये ज्या ज्ञानदेवाला, ज्या भावंडाला इथं अपेक्षा, उपेक्षा, अपमान, अवेलना भेटली त्याच ज्ञानदेवांच्या आज पालख्या काढल्या जातात. त्याच तुकोबांच्या गाथा आज मुखोद्गत करून त्या साहित्य रूपानं अनेक लोकांनी त्याच्यावर PhD केलेली आहे. म्हणजे या देशामध्ये विद्वत्तेला, गुणवत्तेला, संयमाला, कष्टाला, मेहनतीला फळं येत जातात, कीर्ती येत जाती, सगळंच येत जातं. पण त्याच्यासाठी आट आहे की आपण जी साधना करतो किंवा आपण जे अभ्यास करतो त्या अभ्यासावर आपली निष्ठा पाहिजे आणि आपण जे करणार आहोत ते प्रामाणिक करता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं होतंय काय, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते इकडे येतात. मी असं म्हणतो की तुम्हाला हे जर समजा 12वीच्या नंतर, 10वीच्या नंतर, म्हणजे काही विद्यार्थी नवोदय, स्कॉलरशिप, MTS अशा स्पर्धेची तयारी करतात, ते देतात. अशा विद्यार्थ्यांना आकलन होतं. कारण तुम्ही आज MPSCचा, UPSCचा कुठलाही अभ्यासक्रम काढून बघा, तो अभ्यासक्रम काय लेवलचा आहे, 12वी, पदवी इथपर्यंतचा आहे. मग तुम्हाला मराठी, इंग्रजी व्याकरण येणं अपेक्षित आहे, गणित, बुद्धिमत्ता येणं, त्याचे उदाहरणं सोडवता येणं अपेक्षित आहे. आपल्याला आपल्या देशाचा, जगाचा इतिहास माहिती पाहिजे. या देशाचा राज्यकारभार ज्या राज्यघटनेवर होतो ती राज्यघटना काय आहे, त्या राज्यघटनेमध्ये काय सांगितलंय हे आपल्याला माहिती पाहिजे. या देशामध्ये काही लोक गरीब आहेत, काही लोक श्रीमंत आहेत, काय GDP आहे, काय अर्थसंकल्प आहे, ह्याच्यासाठी आपल्याला अर्थशास्त्र माहिती पाहिजे. आपण म्हणतो काही भाग हा सुपीक आहे, काही भाग हा डोंगराळ आहे. मग ही जी निसर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला दिसतं त्याचं कारण भूगोल आहे. म्हणजे कोकणाकडे समुद्र किनारपट्टी आहे, मराठवाड्यामध्ये पठार, म्हणजे सगळीकडे पठार दिसतील. मग काही ठिकाणी 12माही वाहणाऱ्या नद्या आहेत, काही ठिकाणी सीझन मध्ये वाहणाऱ्या पावसाळ्यातल्या नद्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. फक्त ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी तर असं म्हणतो सामान्य माणसाला सुद्धा निसर्गातल्या, विज्ञानाच्या आणि दैनंदिन जीवनाच्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टीचं मूलभूत आणि बेसिक नॉलेज जर असेल तर त्याचा जीवन जगण्याचा दर्जा आणि निर्णय घेणं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो चांगल्या पद्धतीनं, उत्कृष्टतेनं एक दर्जेदार जीवन जगू शकतो. नेमकं अडचण होती काय, आपण या मानसिकतेचे आहोत की आपल्याला तहान लागली की विहीर पाडायची असती, गरज पडली की शोध घेत असतो, संधी साधू बनत असतो. आपण संधी साधू बनण्याना अडचण काय होती माहिती का, 1-2 वेळेला तुमचा स्वार्थ साध्यही होईल, पण ज्या वेळेला दीर्घकालीन दूरदृष्टीचा विचार येतो त्यावेळेला मात्र काही होत नाही. विचार करा, एकीकडे औरंगजेबासारखा मोठा बादशाह होता, दुसरीकडे शून्यातून स्वप्न साकार करण्यासाठी हिंदवी स्वराज्याचं ध्येय घेऊन छत्रपती शिवाजी महाराज काही मावळ्यांना घेऊन लढत होते. आज लढण्यासाठी
संघर्ष करण्यासाठी स्वाभिमान म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जेवढे प्रेरणा देऊ शकतात ती प्रेरणा दुसरीकडे भेटू शकत नाही. कारण कर्तृत्व, कामगिरी ह्याच गोष्टी असतात ज्याच्यामुळं समाज आणि देश पुढे येत असतो आणि इतिहासामध्ये त्याची नोंद होत असते. आपल्याला आपल्या जीवनाचा इतिहास आणि आपल्याला आपल्या करिअरचा मार्ग निवडत असताना आपली आवड निवड बघा. म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी नीटची सीईटीचं जेव्हा बघतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला आवड आहे का किंवा विद्यार्थ्याला ते पेलतंय का यापेक्षा त्याच्या पाठीमागच्या प्रसिद्धीनं, प्रतिष्ठेनं, येणाऱ्या पैशानं, या गोष्टीच्या वलयानं, या गोष्टीच्या आकर्षणानं बरेच पालक आपल्या लेकराला तिकडं पाठवत आहेत. आणि लेकरू जर समजा त्याच्यामध्ये यशस्वी नाही होऊ शकलं तर ते लेकरू आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. म्हणजे कोटा, लातूर असे कितीतरी शहर आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रेशरमध्ये पिचून किंवा या सगळ्या गोष्टीचं प्रेशर, स्पर्धेचा ताणतणाव, असहाय्य होऊन स्वतःची जीवन यात्रा संपवलेली. मला असं म्हणायचंय की कवळे उमलणारे फुलं फुलण्याच्या आधी जर कुस्करून टाकले गेले तर त्या फुलाचा सुगंध पसरणार नाही. पालकांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की सगळेच डॉक्टर, इंजिनियर व्हावेत, मग बाकीच्यांनी राष्ट्र कसं चालवावं. म्हणजे या देशाला पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपर्यंत, राष्ट्रपतीपासून गावच्या सरपंचापर्यंत, ग्रामसेवकापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, तहसीलदारापासून पोलीस निरीक्षकापर्यंत असे अनेक पदं आहेत ज्या पदाला चांगले कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. ते अधिकारी आपण आपल्या लेकरातून काढले पाहिजेत. जगामध्ये आपल्याला शिक्षणानं एवढ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या शिक्षणाकडे जात असताना आपण गुणवत्तेनं जर गेलो, संयमानं जर काम केलं तर नक्कीच आपल्याला काही ना काही यश हे प्राप्त होत असतं. म्हणून पालकांना माझं सांगणं आहे, पालकांनो आपण विद्यार्थ्यावर आपल्या अनपेक्षित किंवा आपल्या अपेक्षा, आपले स्वप्न त्यांच्यावरती लादू नका. कारण शेवटी आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या मुलांनी करून दाखवावं हा दुराग्रह, हा अट्टास, हा आताताईपणा कुठंतरी आपण थांबवला पाहिजे. कारण ते लेकरं आहेत, त्या लेकरांना फुलू द्या, त्यांचं जग त्यांना उभा करू द्या आणि उभारलेल्या जगामध्ये टेचकळत, आदळत, आपटत, अपयश, अपमान ह्या सगळ्या गोष्टी पचवल्यानंतर त्यांच्यामध्ये जो कणखरपणा येईल, त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास येईल, तो आत्मविश्वास मात्र एका चांभाराला किंवा एका चांभाराच्या मुलाला एका मोठ्या महासत्ता असलेल्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत घेऊन गेलं. म्हणजे अब्राहम लिंकन काय होते, अब्राहम लिंकननं जीवनामध्ये सगळंच अनुभवलं, भोगलं, अपमान, अपयश पचवलं, पण शेवटी राष्ट्राध्यक्षासारख्या मोठ्या पदापर्यंत पोहोचून त्यांनी जगाला दाखवून दिलं की एक आदर्श, चांगला, सुसंस्कृत, लोकशाहीवादी राष्ट्राध्यक्ष कसा असू शकतो. कारण त्यांच्या एका बोलण्यानं अमेरिकेची होऊ घातलेली फाळणी फक्त त्यांच्या विचारानं थांबली होती. शेवटी जगावर विचार आणि ज्ञान या दोन गोष्टींच उत्कर्ष होत असतो. विद्यार्थ्याचा उत्कर्ष, विद्यार्थ्याचा विकास विद्यार्थ्याच्या बौद्धिक जडणघडणीमध्ये आहे. त्यामुळं त्याला त्याचे स्वप्न, त्याला त्याचे कष्ट करू द्या. तुम्ही फक्त त्याच्या सोबत राहा, तुमचे मतं लादू नका किंवा त्याची कुणासोबत तुलना करू नका. कारण होतं का, तुलना केल्यामुळं न्यूनगंड मनामध्ये तयार होत असतो. त्या न्यूनगंडातून तुम्हाला तेवढ्या पुरतं एकाधिकारशाही किंवा तुम्ही तुमचा अधिकार गाजवल्यासारखं वाटेल, परंतु त्याच्या भावविश्वावर त्याचा परिणाम होत असतो. कित्येक विद्यार्थी ग्रामीण भागातून, झोपडपट्टीतून, वाडी वस्ती तांड्यावरून आले आणि त्यांनी मोठमोठे अधिकाराचे पद काढलेले आपल्याकडे उदाहरणं आहेत. त्यामुळं गुणवत्ता ही कुणाचीच मक्तेदारी नाही. जो कुणी कष्ट करेल, ज्याला कुणाला स्पर्धा परीक्षा किंवा ज्याला कुणाला शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासाची आवड आहे तेच करावा असं नाही. तुम्ही उद्योग व्यवसाय करू शकता, तुम्ही अनेक काहीही करू शकता, पण ते सगळं करत असताना तुम्हाला ते करण्यामध्ये आवड, सवड आणि निवड या तीन गोष्टी असणं गरजेचं आहे. कारण MA मराठी, MA इंग्रजी झालेल्यांना सुद्धा एक कविता करा म्हणलं तर त्यांना कविता करता येत नाही. कारण अकॅडमिक पुस्तकी शिक्षण शिकणं वेगळं, तुम्ही साहित्यिक असणं वेगळं, तुम्ही विद्यार्थी असणं वेगळं, पालक असणं वेगळं. त्याच्यामुळं पालकांनी पालकांच्या जागी पालक म्हणून पालकाची जबाबदारी पार पाडणं हे पालकांचं कर्तव्य आहे. विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यानं विद्यार्थी दशेमध्ये अध्ययन करणं आणि चांगलं गुणवत्तेनं स्वतःला सिद्ध करणं, त्याच्यासाठी जिद्दीनं कष्टानं परिश्रम घेणं हे विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याची भूमिका आहे. शेवटी विद्यार्थ्यानं
मनात जर आणलं तर तो गुणवत्तेचा उच्चांक प्रस्थापित करू शकतो. त्यामुळं गुणवत्तेनं आणि शिक्षणाच्या मार्गानं चांगल्या पद्धतीनं आनंदानं जाता येऊ शकतंय. एवढं जरी पालकांनी लक्षात ठेवलं तरी पालकांना आणि विद्यार्थ्यांना, पर्यायी त्या कुटुंबांना आणि या समाजाला आणि भारताला एक चांगले तरुण, चांगले प्रशासकीय अधिकारी आणि उद्या हे राष्ट्र चालवण्यासाठी या राष्ट्राचे जबाबदार लोकप्रतिनिधी आणि अधिकारी तुमच्यातूनच होणार आहेत. आज या ठिकाणी थांबूया. फक्त माझं पालकांना सांगणं आहे की विद्यार्थ्यावर जास्त बर्डन देऊ नका. शेवटी काय आहे, संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे असाध्य ते साध्य करिता सायाच. तुका म्हणे अभ्यास म्हणजे अभ्यासूनी प्रगटावे असं जे सांगितलंय संत समर्थ रामदासांनी किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, या दोघांनीही अभ्यास याच घटकाला महत्व दिलेलं आहे. त्यामुळं अभ्यासाला चांगल्या पद्धतीनं आणि पालकांनी आपल्या पाल्याकडं, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याकडं चांगलं जर लक्ष दिलं तर बघता बघता खूप चांगलं करिअर आणि त्या विद्यार्थ्याचं आयुष्य चांगल्या मार्गाने जाऊ शकतं. हे मात्र खात्रीनं आहे. या ठिकाणी थांबू. धन्यवाद. विचार जर आवडले असतील तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. असंच आपण भेटत राहू. या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.